हाय फ्रेंड्स, गेले 2-3 दिवस झाले मी चॅनलवरती व्हिडिओ बघते आणि राहवलं नाही म्हणून मी आज व्हिडिओ बनवला आहे। आज्ञा या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ बनवून। ती लहान मुलगी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील ही घटना। ती लहान चिमुकली 3-3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावर एका नराधम मुलाने अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जागेवरच मारलं। तिच्या वडिलांचा राग तिच्यावर काढला। काय वाटलं असेल त्या चिमुकलीला आणि तिला जन्म दिलेल्या तिच्या आईला विचारही करवत नाही। मुलीला आपण आपल्या घरची लक्ष्मी मानतो। आपण आपल्या बाळाला, आपल्या मुलींना तळ्यातल्या फोडासारखं जपतो, फुलासारखं जपतो आणि तिचं पालनपोषण करताना कशाचीही आपण कमी करत नाही। आणि अशा मुलीवर जर असा प्रसंग आला तर तिच्या घरातल्यांना, तिच्या फॅमिलीला काय वाटलं असेल तर विचार करा। आणि म्हणूनच मी रिक्वेस्ट करते की तुम्हा सगळ्यांना त्या मुलीला न्याय मिळेल असा सगळ्यांनी विचार करा आणि तिला आणि तिच्या फॅमिलीला पाठिंबा द्या। आणि ज्या कोणी मुलांनी तिच्यावर हा प्रसंग आणला आहे, तिच्यावर अत्याचार अन्याय केला आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते। किती राग आला तरी चॅनलवरती वाईट बोलू शकत नाही, त्याला घाणेरडं बोलू शकत नाही, शिव्या देऊ शकत नाही। म्हणूनच मी हा व्हिडिओ काढते तरी मी चॅनलला सॉरी बोलते की मी हा व्हिडिओ काढला आहे, कारण मला राहवलं नाही हे सगळं बघून। कारण आता आपल्या या जगात कितीतरी लहान मुलींवर अन्याय अत्याचार होतो आहे आणि काहीही त्या माणसांना शिक्षा होत नाही। पोलीस अटक करतात, त्यांना जेलमध्ये टाकतात, मस्त ते खाऊन पिऊन दिवस काढतात। पण ज्या मुलींवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना शिक्षा तर दिलीच पाहिजे। पण अशी शिक्षा द्या की पुन्हा कुठल्याही मुलीवर ही वेळ येऊन देऊ नका। कुठल्याही मुलीवर वाईट नजरेने जो माणूस बघेल किंवा वाईट नजरेने बघायच्या आधी किंवा काही करायच्या आधी त्यांनी 100 वेळा विचार केला पाहिजे। अशी कठोर शिक्षा त्यांना करा। आत्तापर्यंत कितीतरी अशा घटना घडल्यात, कितीतरी लहान मुलींचे जीव गेलेत, तरुण मुलींचे जीव गेलेत। अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा सरकारने केलीच पाहिजे, तर कुठे हे सगळं बंद होईल, नाहीतर हे चालूच राहणार। आज त्या मुलीवर वेळ आली, उद्या कुठल्या दुसऱ्या मुलीवर वेळ येऊ नये असं काहीतरी गव्हर्नमेंटने रूल काढा आणि अशी मोठी कठोरात कठोर शिक्षा त्यांना द्या की पुन्हा कुठल्याही एखाद्या लहान मुलीवर अन्याय अत्याचार होणार नाही। आणि आज्ञा या बाळाला खरंच न्याय मिळवून द्या, तिच्या फॅमिलीला न्याय मिळवून द्या, हीच माझी रिक्वेस्ट आहे सरकारला। आणि या आपल्या जनतेला सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळ्यांनी ताठमानेने उठून उभा राहा, त्यांच्या फॅमिलीला पाठिंबा द्या आणि त्याची मुलीला, त्यांच्या फॅमिलीला न्याय द्या। चला, बाय।